नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-एस-एफ म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र सिक्युरिटी बोर्ड यांच्या अंतर्गत 2026साठी 20 ते 30,000 जागांसाठीची मोठी मेगा भरती प्रक्रिया जाहिराती यायला सुरू झाली आहेत. मुख्य म्हणजे या जाहिराती जिल्हानिहाय येत आहेत. तर यासाठी कोणतीही परीक्षा नसून डायरेक्ट निवड असून पगार आणि ट्रेनिंग याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बल म्हणजेच एम-एस-एफ भरती 2026 संदर्भातली मोठी अपडेट जाणून घेणार आहोत. सोशल मीडियावर आणि अनेक माध्यमांमध्ये एम-एस-एफमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याची चर्चा ही सध्या सुरू आहे. आणि या भरतीबाबत समोर आलेली माहिती, निवड प्रक्रिया, पात्रता, प्रशिक्षण आणि कोणाला संधी मिळू शकते याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर नवीन असाल नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर, तर सरळ सेवा शासकीय भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूयात एम-एस-एफ भरतीबाबत एकूण किती पदे आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बलामध्ये एम-एस-एफसाठी 20,000 ते 30,000 पदांसाठीची भरती ही होण्याची शक्यता आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अधिक अंतिम जी पदसंख्या आहे हे स्पष्ट होऊ शकते. मात्र आत्ता मिळालेल्या माहितीनुसार ही जी जाहिरात आहे हे जिल्हानिहाय येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी जाहिरात असेल आणि या जाहिरातीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात फक्त त्याच जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. बाकी जिल्ह्यासाठी तुम्ही अपात्र ठराल. तर निवड प्रक्रिया कशी असू शकते? सध्या समोर आलेल्या माहितीनुसार ही भरती डायरेक्ट सिलेक्शन पद्धतीने केली जाऊ शकते. म्हणजेच यामध्ये स्वतंत्र लेखी परीक्षा नसणार आहे. कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. नवीन शारीरिक चाचणी किंवा उंचीची अट लागू नसल्याचा दावा सुद्धा हा केला जात आहे. कदाचित इथे शारीरिक क्षमता चाचणी ही होऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल किंवा मोबाईलद्वारे एस-एम-एस प्राप्त होईल आणि पुढील प्रक्रियेसाठी त्यांना बोलवलं जाऊ शकतं या डायरेक्ट सिलेक्शन प्रक्रियेमध्ये. आता कोणाला प्राधान्य मिळू शकतं? यामध्ये पाहू शकता कोणतीच परीक्षा नाही, लेखी नाही आहे, तुमची मुलाखत सुद्धा होणार नाही आणि जे उमेदवार पोलीस भरतीसाठी या अगोदर त्यांनी परीक्षा दिली असेल, त्या उमेदवारांना सरळ त्यांना निवडीसाठी बोलवलं जाईल. म्हणजे त्यांची शारीरिक क्षमता चाचणीसुद्धा होणार नाही. तर यामध्ये कोणाला प्राधान्य मिळू शकतं? तर या भरतीमध्ये विशेषतः 2024-25 पोलीस भरतीमध्ये ग्राउंड टेस्ट पास झालेले उमेदवार जे आहे, हे सरळ एम-एस-एफसाठी पात्र ठरतील. म्हणजे त्यांना पुन्हा एकदा जी शारीरिक क्षमता चाचणी आहे, फिजिकल टेस्ट ही देण्याची आवश्यकता नाही. त्यांनी जी पोलीस भरतीसाठी जी ग्राउंड टेस्ट पास केली होती, त्याच आधारावर त्यांना सिलेक्शनसाठी बोलवलं जाऊ शकतं. त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये अंतिम निवड न झालेले म्हणजे लेखी परीक्षा दिली, ग्राउंडसुद्धा दिली, पण त्यांची अंतिम निवड झाली नाही, असे उमेदवारसुद्धा इथे या सरळ निवडीसाठी पात्र ठरतात. त्याचबरोबर वेटिंगमध्ये आहेत. काही उमेदवार पाहू शकता पोलीस भरतीसाठीची त्यांची पोलीस भरतीची 2024-25ची परीक्षा झाली. यामध्ये त्यांची निवड ही झालेली नाही आहे. फक्त त्यांचं नाव जे आहे हे निवड यादीमध्ये नसून त्यांचं प्रतीक्षा यादीमध्ये गेलंय. म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये त्यांचं नाव आलंय. तर अशा उमेदवारांना सुद्धा सरळ यामध्ये त्यांनी जर अर्ज केला तर त्यांना निवडीसाठी बोलवलं जाऊ शकतं. म्हणजे एक अतिशय चांगली संधी आहे. ज्यांना पोलीस भरतीमध्ये अपयश आलंय, काहीही कारण असू द्या, त्यांना ही एक संधी आहे. यामध्ये कोणतीही परीक्षा, कोणतीही मुलाखत न देता त्याचबरोबर सरळ मुलाखतीसाठी म्हणजे सरळ निवडीसाठी बोलवलं जाऊ शकतं. तर ही चांगली संधी आहे. यांना प्राधान्य मिळू शकतं. अशी माहितीसुद्धा समोर आली आहे. अर्थात आता जेव्हा जाहिरात येईल, अधिकृत जाहिरात जेव्हा जाहीर होईल, त्यामध्ये स्पष्ट माहिती आपल्याला कळून येईल. तथापि फक्त वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना संधी मिळेल असं निश्चित नाहीये. इतर पात्र उमेदवारांना सुद्धा यामध्ये संधी जी आहे हे मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ना एम-एस-एफमध्ये नक्की काय काम असतं ते सुद्धा पाहूयात. आता तुम्हाला निवड तर भेटेल. निवड भेटल्यानंतर ना तुम्हाला काम काय असतं हे सुद्धा जाणून घेऊयात. तर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बलामध्ये निवड झाल्यानंतर ना विविध महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा ड्युटी जी आहे हे दिली जाते. उदाहरणार्थ पाहू शकता सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालये आहेत, धरणे, रेल्वे स्टेशन आहे, विमानतळे, धार्मिक स्थळे, महत्त्वाचे सार्वजनिक प्रकल्प अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते.
आता या सुरक्षा रक्षकांना पगार हा किती मिळतो हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत, पात्र आहेत, त्यांनाही जाणून घ्यायचं आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीचं एकूण वेतन सुमारे 22,000 पर्यंत असू शकतं. यामध्ये इन हँड सॅलरी जी आहे 18 ते 19,000 पर्यंत जाऊ शकते. नंतर पुढे तुमचा अनुभव असेल यामध्ये वाढू शकते किंवा त्याच्यानंतर तुम्ही दुसरी परीक्षा दिली, वनरक्षक असेल, पोलीस भरती असेल, तर त्यामध्ये तुम्ही याचा फायदा घेऊन पुढे जाऊ शकता. यामध्ये भत्ते आहेत, कपात आणि नियुक्तीच्या अटीनुसार यामध्ये कमी जास्त बदल होऊ शकतो. आता असं समजू शकता की तुम्ही यामध्ये सरळ मुलाखतीसाठी, सरळ निवडीसाठी पात्र ठरलाय. तुमची निवड ही झालेली आहे. तर निवड झाल्यानंतर ना पुढे काय? डायरेक्ट निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम कागदपत्र पडताळणी ही करावी लागेल. आता समजा तुम्हाला काही द्यायचं नाहीये, म्हणजे मुलाखत सुद्धा द्यायची नाहीये, परीक्षा सुद्धा द्यायची नाहीये, त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी सुद्धा द्यायची नाहीये. तर ह्या तिन्ही नसल्या दिल्या तरी सुद्धा ज्या वेळेला तुम्ही निवड झालेले उमेदवार असतील, तुम्ही ज्या वेळेला सिलेक्शनसाठी म्हणजे निवडीसाठी पुढे जाल, त्यावेळेला कागदपत्र पडताळणी जी आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, या उमेदवारांना सुद्धा कंपल्सरी असेल, त्यांना करून घ्यावं लागेल. त्यानंतरनं सुमारे 45 दिवसांसाठीचा SRPF पद्धतीचं मूलभूत प्रशिक्षण जे आहे हे दिले जाईल. म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना SRPF टाईपची प्रशिक्षण आहे, हे प्रशिक्षण घ्यावं लागेल आणि ते दिलं जाईल. आणि या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरनं त्या उमेदवारांना अंतिम नियुक्ती दिली जाईल. तर आता कॉल किंवा ईमेल कधी येऊ शकतो? समजा तुम्ही फॉर्म भरलात, तुमच्या जिल्ह्याअंतर्गत जाहिरात आली, तुम्ही जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला आहे, तर तुम्हाला कॉल किंवा ईमेल हा कधीपर्यंत येऊ शकतो? तर मिळालेल्या माहितीनुसार, आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ऑगस्ट महिन्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल किंवा मोबाईलवरून सूचना ह्या पाठवल्या जाऊ शकतात, असा यामध्ये माहिती देण्यात आली आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आता जुलैसाठी ही जाहिरात निघाली होती. मला वाटतंय चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांसाठी MSFची भरती जवळजवळ 300 का 400 जागांसाठीची भरतीची जाहिरात आली होती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती डिटेलमध्ये दिली होती. तर या जाहिराती ज्या आलेल्या आहेत त्या जिल्ह्यांसाठी, तर त्या जिल्ह्याचे रहिवासी ज्यांनी अर्ज केला असेल त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये त्यांना निवडीसाठीचा मेल किंवा SMS किंवा कॉल येण्याची शक्यता आहे. मात्र अधिकृत वेळापत्रक जे आहे प्रसिद्ध झाल्यानंतरनं अंतिम तारीख निश्चित होईल. म्हणजे ही अंतिम तारीख नाही आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळं वेळापत्रक असेल, प्रत्येक जिल्ह्यासाठीची वेगवेगळी जाहिरात असणार आहे. या कारणामुळे हे फिक्स, नीट म्हणजे एकदम कन्फर्म असं सांगता येणार नाही आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती आल्यानंतर त्या त्या जिल्ह्याची अपडेट आपण दररोज अशाच यूट्यूब व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुम्ही पोलीस भरतीमध्ये सहभागी झाला असेल, म्हणजे पोलीस भरतीची परीक्षा मैदानी असेल, लिखी असेल, तुम्ही दिली असाल आणि तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल. जर का समजा तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल किंवा अंतिम निवड यादी थोडक्यात राहिली असेल, म्हणजे अंतिम निवड यादीमध्ये नाव तुमचं राहिलं असेल, तर तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर चालू ठेवा. तसेच सर्व आवश्यक कागदपत्रसुद्धा तयार ठेवा. कारण सरळ निवडीसाठी तुम्ही पात्र ठरता आणि तुम्हाला संधी ही मिळू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही विविध माध्यमांमध्ये ज्या आपल्यापर्यंत आत्ताचे ज्या भरती प्रक्रिया झालेल्या आहेत त्या माध्यमातून समोर आलेल्या दाव्यांवर आधारित आहे. MSF भरतीची अंतिम नियमावली, आता जाहिरात जी नवीन प्रसिद्ध होईल, निवड प्रक्रिया आणि पदसंख्या याबाबतचा अंतिम निर्णय अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित होईल. अधिकृत जर वेबसाईट चेक केली तर त्यावर जाहिराती तुम्हाला पाहायला मिळू शकतात. याची लिंक मी देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करू शकता तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे किंवा नाही. तर अशा पद्धतीने MSFसाठी जे उमेदवार पोलीस भरतीमध्ये अपयशी ठरलेत, म्हणजे त्यांचं निवड यादीमध्ये नाव आलेलं नाहीये, सिलेक्शन मिळालेलं नाहीये, अशा सगळ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बल भरतीची एक जबरदस्त अशी संधी जी आहे त्यांना मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट एवढ्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.